आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। दर्यापूरमधील नवनीत राणांच्या प्रचार सभेमध्ये चांगलाच राडा झालाय। तर नवनीत राणांच्या अंगावर चक्क खुर्च्या फेकण्यात आल्या। आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून यामध्ये राणा अगदी थोडक्यात वाचल्यात। त्यांच्या अंगावर या खुर्च्या भिरकावण्यात आल्या होत्या। नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यानच हा मोठा राडा झाला। या राड्यामध्ये काही जणांनी नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचं समोर आलंय। या हल्ल्यामध्ये राणा अगदी थोडक्यात बचावल्या। दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली। 45 जणांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले असून 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मारून राहिला हे वाचून राहिले जे पत्रकार आहे आणि याच्यामध्ये अजून आहे भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होते आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे। त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे। रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एकत्रित राहील जर यांनी अटक आज केली नाही तर। रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या। आज मॅडमची सभा होती। सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये।